साहिल वाजव. ए साहिल वाजव. पार्टीमध्ये जे श्रोते उभे आहेत त्यांनी मध्ये जागा आहे, पुढे सरकून घ्यायचंय. पार्टीमध्ये गर्दी करू नका, पुढे जागा रिकामी आहे, पुढे या. पार्टीमध्ये जे श्रोते उभे आहेत त्यांना विनंती आहे, कृपया तरी पुढे यायचंय. एंट्रन्सला गर्दी झालेली आहे तरी तुम्ही पुढे सरकून घ्या.
हो चालू आहे. बटन ऑन करा. हॅलो हॅलो. तिकीट दिला ना तीन ऑर्डर केला हॅलो 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 हॅलो. बेस द्या थोडा बेस. हॅलो हॅलो हॅलो. इको कमी करा. लेवल द्या. हॅलो हॅलो. ओके ठीक आहे. हॅलो हॅलो हॅलो. करायची का सुरुवात? माझा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचतोय? आउटपुटला आवाज बरोबर आहे ना? चला कार्यक्रमाला सुरुवात करतोय. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. असाच आवाज फक्त शेवटपर्यंत असू द्या. बुवाची सालपाटा वरपासून तर खालपर्यंत चांगली काढणार. बुवा पहिल्याच बारीत गळपाटून गेले, कारण बुवांना माझा दणका चांगला माहिती आहे, म्हणून पहिल्याच बारीत बुवा गळपाटले. बुवा तुम्ही जी बारी ठेवली त्याला प्रत्येक शब्दाचं प्रत्युत्तर देऊन मी माझ्या बारीला सुरुवात करतोय. बघा तिना मला लावला जीव गोळावानी गोडा, रानसवी पाखरू पण लेकरावानी लाडा. तिने मला लावला जीव गोळावानी गोडा, रानसवी पाखरू पण लेकरावानी लाडा. वेळोवेळी धावली हो लखबाई माऊली, वेळोवेळी धावली जशी देवा तरची तशी मी अन माझी लखबाई. मी अन माझी लखबाई. आला माझ्या गायकीला चंदनाचा गंध, हे रसिका तुझ्यामुळे जपतो मी छंद. हो आला माझ्या गायकीला चंदनाचा गंध, रसिका हा तुझ्यामुळे जपतो मी छंद.
का तू माझी माय माऊली माऊली तू माझी माय माऊली फक्त मॉनिटर लावायचं छत्रपती शिवाजी महाराज या राज्याचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच हिंदू विधायी सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना शाहू बापूच्या शाहीने मानाचा मुद्रा करून भाषण गावाचे ग्रामदेवत आई नागदेवी वीरांची आई जीवदानी जिच्या नावाने नाच चालू केला आहे ती माझी संतोषी माता त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे आराध्यदैवत कुलस्वामी तुळजाभवानी माझ्या राजापूर तालुक्यातील उन्हाळ्याजवळ पवार करणारी माझी गंगामाई हिच्या चरणी नतमस्तक होऊन आज या ठिकाणी जमलेले तमाम नाट्यप्रेमी कलाप्रेमी मला 40 वर्षांच्या शाहिरी माळ्याचा मुद्रा करून आज या कार्यक्रमासाठी उपस्थित माझे कवी निरंतर हे आज उपस्थित आहेत त्यांना 40 वर्षांच्या शाहिरी माळ्याचा मुद्रा त्याचप्रमाणे आम्हा सर्व कलाकारांचे देवदूत दिनेश साहेब कुडतरकर हे देखील उपस्थित आहेत त्यांना देखील शाहीर कपूरचा शाहिरी मानाचा मुद्रा त्याचप्रमाणे आज खास माझ्या वारीसाठी दिवाळीवरून आलेले ग्रंथावतास संदीपजी सावंत त्यांना देखील शाहीर कपूरचा शाहिरी मानाचा मुद्रा त्याचप्रमाणे आज या ठिकाणी मला ढोलकीला साथ देतात ते सुप्रसिद्ध ढोलकीपट्टू साहिल दादा केळकर मला बेंजोला साथ देतात ते अमोल दादा नामेस्कर त्याचप्रमाणे मला किबोर्डला साथ देतात ते अजित दादा चव्हाण मला प्यायला साथ देतात ते सुंदर दादा साळवी यांचा संच घेऊन माझी निर्मित सभा आणि महालक्ष्मी कलापथक पुन्हा राजापूर यांच्या वतीने मी स्वतः शाहीर गायक प्रफुल्ल पुजारी मुक्काम हसोळ तालुका राजापूर यांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतोय आणि हो आज या कलियुगात बोलले तैसे झाले त्याची वंदावी पाऊले बघा काय म्हणतोय या कलियुगात बोलले तैसे वंदावी पाऊले तसेच ज्याची खाली पडली त्याची वाजवी टाळी असे आज या फुलबारा विभागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष ऋषीदादा शेट्टे त्याचप्रमाणे महाराष्ट्र सैनिक शंकर नकासे महाराष्ट्र सैनिक सीताराम घाडी त्याचप्रमाणे इतर त्यांचे सहकारी महिला वर्ग यांचा देखील साईबाबांचा शाहिरी मानाचा मुद्रा करून मी माझ्या बारीला सुरुवात करतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र मला मॉनिटरला आवाज देना इन्स्ट्रुमेंटलमुळे मला माझा आवाज येत नाही हे बघा आज ही कोकणची लोककला शक्तिदुरा या कार्यक्रमाचं
आयोजन इथे भव्य दिव्य असं कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. त्यासाठी या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक यांना देखील शाहीर प्रफुल्लचा शाहिरी मानाचा मुजरा करून मी माझ्या बारीला सुरुवात करतोय. बुवा जेवढे काय बोलले ते प्रत्येक शब्दांशब्दाचं प्रतिउत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. त्याचप्रमाणे आज माझे प्रतिस्पर्धीवाले नामवंत शक्तीवाले शाहीर संदीप मोरे यांना देखील शाहीर प्रफुल्लचा मानाचा मुजरा करून मी माझ्या स्तवनाला सुरुवात करतोय. बघा, त्याचप्रमाणे नामवंत तुरेवाले विकासजी लांबोरे साहेब यांचे बंधू गणपत लांबोरे हे देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहीर प्रफुल्लचा शाहिरी मानाचा मुजरा करतोय आणि मी माझ्या वारीला सुरुवात करतोय. त्याचप्रमाणे आज येथे बहुसंख्येने युट्यूबर उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहीर प्रफुल्लचा शाहिरी मानाचा मुजरा. गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा की नमुशार दे की नमो शारदे मूळ चत्वारवाचा गमुपंथानंत या राघवाचा. हिंदू धर्म वाढवला त्या शिवरायांनी हो करू मुजरा दयांना. सर्वश्रेष्ठ आपली ही संस्कृती आहे माहीत सर्वांना. हिंदू धर्माचे रक्षण करावे हे आवाहन करतो तुम्हाला. या मातीतला मी शाहिरी द्यावे आशीर्वाद मला. शिवरायांच्या राज्यात स्त्रिया सन्मानाने राहत होत्या. हल्लीच्या राज्यात केवळ एकमेकांना पुरवल्या जातात पेट्या. हो शिवरायांच्या राज्यात अत्याचार कर लुटणार नव्हत्या. हल्लीच्या राज्यात दिसती दहशतीच्या दिवट्या. आले किती गेले किती उडून गेले भरारा. आले किती गेले किती उडून गेले भरारा.
माझ्या शिवरायांचा दरारा, माझ्या शिवरायांचा दरारा, माझ्या शिवरायांचा दरारा. बघा मी माझी स्तवन सादर करतोय. माझी स्तवन ही शिवरायांवरती घेतोय, कारण तो चित्र छत्रपती शिवरायांचा काळ आणि हल्लीचा कलियुगाचा काळ याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. त्या छत्रपती शिवराय महाराजांच्या काळात स्त्रिया या सुरक्षित होत्या आणि त्याच्यावरती काय बलात्कार किंवा अन्य काय होण्याचा प्रयत्न केला तर तिथल्या तिथे त्यांना खेचून काढत होते, त्याच्यावरती न्याय मिळवून देत होते. विरुद्ध दिशेने आताचा काळ तुम्हाला सर्वांना माहितच आहे की जिकडे तिकडे बलात्कार, अन्याय, अत्याचार, महागाई या सर्व विषयाने ही जनता खूप घाबरलेली आहे. तर या अन्यायावरती न्याय मिळवून देण्यासाठी हे महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक अन्यायाविरुद्ध न्याय मिळवून देण्यासाठी हे समर्थ आहेत. मराठी बांधवांनो, या मनसेला फक्त तुमच्या मराठी माणसाची साथ हवी आहे, ती नक्कीच न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतील. एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. धन्यवाद. बघा स्तवन कसं घेतोय. कारखाने व्यापले संसार, कारखाने व्यापले संसार, या कलियुगी भीषण हे प्रकार, भीषण हे प्रकार. येऊ दे पुन्हा शिवरायांचा काळ, येऊ दे पुन्हा शिवरायांचा काळ. एक शबाश. शबाश. कारखाने व्यापले संसार, हो कलियुगी भीषण हे प्रकार, भीषण हे प्रकार. येऊ दे पुन्हा शिवरायांचा काळ, येऊ दे पुन्हा शिवरायांचा काळ, येऊ दे पुन्हा शिवरायांचा काळ, येऊ दे पुन्हा शिवरायांचा काळ. संसार, हो कलियुगी भीषण हे प्रकार, भीषण हे प्रकार. येऊ दे पुन्हा शिवरायांचा, भ्रष्टाचाराची आली लाट, संसाराची लागली वाट. महागाईचा हलतच फाट, दिनदुबळाची थोडी फाट. उरातला अन्यायाचा भार, हो डोळ्याचा दुखाची
श्री सन्मान धोक्यात आला मानद गीता विजतय दीप नीती न कापे थर थरते मन हवाच वाटे शिवाला समीप शिवशाहीचा सुवर्ण तो काय हो हो वाढला सदा सर्वकाळ सदा सर्वकाळ नीती विसरले सारे लालाचे घुमत वारे उठाता हो एकजुटीने इतिहास घडवू बनवण्याचा शिवरायांचा हाती घेऊ संस्कारांचा शिवराय काय कने व्यापले संसार कलियुगी भीषण हे प्रकार ये कला येऊ दे पुन्हा शिवरायांचा काळ हो हो येऊ दे पुन्हा शिवरायांचा काळ बोल श्री गणपती गजानन बोल तू रे अखंड हरिदास वळीचा रामचंद्र पंडित घराण्याचा गणपती बाप्पा मंगल मूर्ती
माझे मित्र निलेश गायकर साहेब यांच्याकडून 301 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. त्याचप्रमाणे आमचे साहेब दिनेश दादा कुरतडकर यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. त्याचप्रमाणे शिवान शेट्टे यांच्याकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. बुवा सुरुवातीला सांगून गेले, जास्त काय मला बोलले नाही, कारण बुवांना का गळपटले ते मला माहिती नाही. कारण विरारमध्ये बारी झाली होती, त्याच्यानंतर बुवा खूप हिवळे झाले होते. बुवांची अशी अवस्था झाली होती, एखादा कुत्रा चावल्यानंतर कसा ह्याला कधी चावतोय अशी बुवांची अवस्था झाली होती. आणि मला ती दुसरी बारी भेटली नव्हती, वेळेअभावी दुसरी बारी भेटली नव्हती आणि ती बारी अर्धवट सोडण्यात आली. बुवा तुमच्या प्रत्येक शब्दाचं उत्तर देणार. तुम्हाला एकच सांगायचं आहे, बुवा जर भिडायचं असेल तर शब्दाला शब्द भिडवा, नडायचं असेल तर विषयाला विषय नडवा, आणि छेडछाडी करायची असेल तर सुरांची छेडछाडी करा. बघूया बुवा किती कोणाच्या दमाला आहे तो. मी माझा गण सादर करतोय. सुखाचा सुख करता, त्या दुःखाचा विघ्न हरता, 14 विद्या 64 कलेचा अधिपती, 33 कोटी देवांमध्ये पहिला मान आहे तो माझा बाप्पा गणरायाचा. शुभ कार्यात पहिला पूजला जातो तो गणपती बाप्पाला. म्हणून काय म्हणतोय बघा, फुलांची सुरुवात कळीपासून होते. व प्रत्येक शब्दाकडे लक्ष असू द्या. व पहिल्यांदा सांगून गेले, व तुमचे कान उघडे ठेवा, कानात काय असेल ते बाहेर काढून ठेवा आणि माझ्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष ठेवा. व माझं पण तेच सांगणं आहे, मी जे काय बोलतोय ते नीट ऐका. तुम्हाला जर ऐकायला येत नसेल तर बाजूवाल्यांना सांगा की हा काय बोलतोय ते ऐका म्हणून. बघा, फुलांची सुरुवात कळीपासून होते, या जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते. बरोबर की नाही? मी बोलतोय ते बरोबर आहे की नाही? तुमची साथ असू द्या मला. फुलांची सुरुवात कळीपासून होते, जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते, प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते, आणि आपल्या शुभ कार्याची सुरुवात श्री गणेशापासून होते, श्री गणेशापासून होते, श्री गणेशापासून होते. म्हणून मी गण काय सादर करतोय बघा. मंडळी, खरं सांगायचं झालं, मी प्रत्येक बारीला गणामधून वेगवेगळे विषय देण्याचा प्रयत्न करत असतो. आजही एक नवीन विषय घेऊन आलो आहे. बुवा बघा, विषय कसा असावा, शब्द कसे असावे हे बुवा गाण्यातून आता ऐका. हे देवा गणराया, तुझ्या नामाचा मला ध्यास आहे. भरला पापांचा बाजार, तुझ्या आगमनाची आस आहे. लुटमारी रोख देशास आहे.
धावून ये गणराया विनवणी ही तुला खास आहे ध्रुवन शेट्टे यांच्याकडून ते पुन्हा एकदा 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचा आभार आहे. धन्यवाद. मी माझं गण सादर करतोय. गणामधून नवीन विषय देण्याचा प्रयत्न करतोय. बघा नक्कीच आवडेल व तुम्ही नक्कीच ऐका. देवा तुझे देव पण दाखवना ओ देवा तुझे देव पण दाखवना भक्ती आणि महागली पूजा हे देवा भक्ती आणि महागली पूजा कसे येऊ तुझ्या दर्शना देवा तुझे देव पण दाखवना देवा तुझे देव पण दाखवना ओ देवा तुझे देव पण दाखवना ओ भक्ती आणि महागली पूजा भक्ती आणि महागली पूजा कसे येऊ तुझ्या दर्शना देवा तुझे देव पण तुझ्या दर्शनाचा गणेशा सागर भरे थेट भेटण्याची भक्त किंमत करे थेट भेटण्याची भक्त किंमत करे थेट भेटण्याची सुख दर्शनासाठी पद स्पर्शनासाठी VIP आणि त्या पैसे वाल्यांसाठी हो कोई ना दुविधा ही कुठली साधना देवा तुझे देव पण दाखवना ओ देवा तुझे देव पण दाखवना देवा तुझे आम्ही गरिबांनी अशात जायचे कुठे तुझ्या भवनीचे आम्हाला चळती होते
कशी भक्ती मी करू कसे चरणा धरू तळ जगण्याचे धरू तडफडते तो करू हो पाठीत रावणा साठवून माना शिना लोगणा सावना देवा तुझे देव पण दाखवा देवा तुझे देव पण दाखवा देवा तिचं फुल तेच हार तेच शिखर पुन्हा पुन्हा हे वाहती किती चप पुन्हा पुन्हा हे वाहती किती चप पुन्हा पुन्हा तुला वाहती नाही मर्यादा कसली भक्तीची रीत कुठली माझी भक्ती होती हसली याची स्वाती फेरी बसली हो तुझे देव पण दाखवा ओ देवा तुझे देव पण दाखवा हो देवा तुझे देव पण दाखवना गणपत लांबरे साहेब विकास लांबरे साहेबांचे बंधू यांच्याकडून आशीर्वाद रूपी हे 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे माझे ढोलकीपट्टू साहिलदादा केळकर यांच्यासाठी रोहित मोरे आणि संकेत शिंदे यांच्याकडून हे 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळी त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे सचिनजी मुकनाथ साहेब यांच्याकडून हे आशीर्वाद रूपी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळी त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. आता एकदा सवय गण झालेला आहे.
पिंट्या मोरे आणि सांगितलंय, पिंट्या मोरे ही मोरेंची भावकी आणि या बुवांना दाखवा त्यांची लायकी. त्यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पण हे काय मी बोलत नाही, हे प्रेक्षकांकडून बक्षीस आलेलं आहे. आणि तुमची काय आहे ती मी आज दाखवणार. गवळण घेतोय. बुवा बोलून गेले की बुवा तुम्हाला मी प्रेमाने देतोय, प्रेमाने घ्या. बुवा मी पण तुम्हाला प्रेमानेच देतोय, प्रेमानेच घ्या. बुवांची गवळण अशी होती. साक्ष देते वृंदावनाचे उंच उंच पहाड, माझ्या जीवापेक्षा कान्हा करते तुझे लाड. नको होऊ कधी या नजरे आड, प्रेम करते जीवा पाड. बुवा तुमच्या गवळीची कटिंग प्रेमाने देतोय बघा. तुझ्या विना राधे माझे झाले पुरे हाल. अगे राधे तुझ्या विना राधे माझे झाले पुरे हाल. राधे राधे करून थकलो कुंचवानी गाल. किती करू सखे तुझे लाड, पप्पी दे गाली एक द्वाड. हे बुवा तुमच्या गवळणीची कटिंग दिलेली आहे. आता मी माझी गवळण घेतो. या जगाला रसिक जणांना माहित आहे, राधा आणि श्रीकृष्णाचं प्रेम हे जग जाहीर आहे, बरोबर की नाही? सर्वांना माहित आहे ना. तर श्रीकृष्णाचे नाव घेतले आणि राधेचा उल्लेख असे कुठे होत नाही. राधाकृष्णाचे प्रेम म्हणजे भौतिक प्रेम नसून आध्यात्मिक प्रेम होते. आपल्या भक्तांवर किंवा आपल्या भक्तांच्या त्यांच्या आराध्यावर जितके पराकुटीचे प्रेम असू शकेल ते म्हणजे प्रेम राधाकृष्णाचे प्रेम होय. त्या पलीकडे कृष्णाची खोडकरवस्ती सगळ्यांना माहित आहे, बरोबर की नाही? आता बुवांनी प्रेमाने दिलेला आहे. आता मी जरा खोडकर गवळण देतो, कारण इथं हा रसिकजन जमलेला आहे. त्यांचा जरा पैसा वसूल झाला पाहिजे. आता मी माझी गवळण सादर करतोय. बघा माझ्या गवळणीत काय म्हणतोय. बुवा जी माझी गवळण घेतोय शास्त्र आधारे गवळण घेतोय. नाहीतर बुवा इथे येऊन बोलाल की तुम्ही असे बोललात तसे बोललात तर मी काय ऐकून घेणार नाही. मी माझी गवळण सादर करतोय. बघा म्हणायचं कृष्ण पांडे यांच्याकडून ऋषभ, प्रिशा, प्रफुल्ल पांडे यांच्याकडून हे 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचा आभार आहे, धन्यवाद. मी माझी गवळण सादर करतो. काय चुकलं मागलं असेल तर माफ करा, सांभाळून घ्या, ठीक आहे? मी माझी गवळण सादर करतो. त्याचप्रमाणे वजेश मोरे हे माझे मित्र आहेत. त्यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे, धन्यवाद. मी माझी गवळण सादर करतोय. वेळेचं बंधन आहे, त्या वेळेतच संपवण्याचा मी प्रयत्न करतोय. बघा गवळणीने म्हणायचंय का. ही गवळाची राधा भारी नखरेला
या कान्हाला लागला घोर आहे. बघा काय म्हणतोय, ही गवळ्याची राधा भारी नखरेला आहे. हिच्या गोऱ्या गोऱ्या दुधाचा या कान्हाला लागला घोर आहे. आदळविली वाट या नाट्यावर उभा आनंदाचा पेर आहे. बळजबरी झाली तर पाहू तुझ्यात राधे किती जोर आहे. कसा गाऊन घेतोय, डोळे मोडून राधिके कागरागाने बघते. अरे राधे, डोळे मोडून राधिके कागरागाने बघते. माशीचा हूल लागता माळ्यावर लपवते. माशीचा हूल लागता माळ्यावर लपवते. अगर राधे तुझी काळी काळी हंडी, तुझी काळी काळी हंडी मला घेऊ काय, तुझी काळी काळी हंडी हो मला खालून दिसते. डोळे मोडून राधिके कागरागाने बघते. माशीचा हूल लागता माळावर लपवते. मोडून राधिके कागरागाने बघते. माझीचा हूल लागता माळावर लपवते. तुझी काळी काळी हंडी, तुझी काळी काळी हंडी मला खालून दिसते. खालून दिसते मला खालून दिसते. खालून दिसते तुझं दूध गोरे गोरे मला भारीच आवडते. त्याची चव गोड गोड राधे पोरांना लाडवते. राधे पोरांना लाडवते. तुझं दूध गोरे गोरे मला भारीच आवडते. त्याची चव गोड गोड राधे पोरांना लाडवते. राधे पोरांना तुझी घोडी तुझी घोडी गोर घोडी आता सारी मला कळते. सारी मला कळते मला घालून दिसते. घालून दिसते थंडी घालून दिसते. गोकुळचा कृष्णमेळा वर चढणार आहे. मायावर ठेवलेला माल लुटणार आहे. माल लुटणार आहे. माल लुटणार. मी जवळ आल्यावर
दिसते घालून दिसते हंडी घालून दिसते. शेवटच्या कार्यामध्ये काय म्हणतोय बघा. हो, या प्रश्नाचं उत्तर, या गवणीचं उत्तर तुम्ही गवणीच्या आधारे द्यायचंय. तुम्हाला जर आलं तर ठीक आहे, नाही आलं तर मी दुसऱ्या बरे त्याचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. शेवटच्या कार्यामध्ये काय म्हणतोय बघा. डोंट टच मी, डोंट टच मी, डोंट टच माय घागर, बडबडे गडबडे दाटे नाही सागर, दाटे नाही सागर. Don't touch me, don't touch me, don't touch my घागर, बडबडे गडबडे दाटे नाही सागर, दाटे नाही सागर. अशी नाटकात गवळ नाही, अशी नाटकात गवळ नाही, सांगतो तुला आवडते. घालून दिसते, राधी घालून दिसते. बोलूला राधिके गगरागाने बदते, बोल लागता माळ्यावर लपवते. तुझी काळी काळी हंडी, तुझी काळी काळी हंडी मला घालून दिसते. तुझी खालून दिसते हंडी मला खालून दिसते. स्तवन गण गवळण झालेला आहे. शक्तिधुराचा खरा आत्मा म्हणजे प्रश्न आणि उत्तर. रसिकजन हो, शांतता इतकी असू द्या की त्या टोकावरती जरी टाचणी पडली तरी माझ्या कानापर्यंत ऐकायला येईल, एवढी शांतता असू द्या. पिंट्या मोरे, तालुका खेड, गोवा, तुमच्या खेड तालुक्यातून यांच्याकडून गवळणीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे, धन्यवाद. बघा, बुवांचा प्रश्न असा आहे, पूर्ण शांतता असू द्या, पूर्ण शांतता असू द्या. त्रिकाल ज्ञानी श्वेत द्वीपात फिरत असता त्याला सरोवराच्या काठावर एक सुंदर कन्या दिसली. त्या कन्याच्या शरीरामध्ये त्या पुरुषास एक दिव्य पुरुष दिसला. त्या पुरुषाच्या हृदयात दुसरा एक पुरुष व त्या दुसऱ्या पुरुषाच्या हृदयात तिसरा एक पुरुष दिसला. अशा प्रकारे त्या कन्येच्या शरीरात असलेले 3 पुरुष त्याला दिसले. तर बुवांचा प्रश्न असा आहे की त्या 3 पुरुषांची नावं काय?
त्या तिघांचे स्वरूप काय व त्या कन्येचे नाव काय? बुवा, प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. जे काय माझ्या वाचनातून गेलेलं आहे ते बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय. बुवा, तुम्ही विचारलेल्या स्त्रिया शरीरात 3 पुरुष दिसले, ते म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणजे शिव, आणि ती कन्या म्हणजे माया, तीच प्रकृती होय. तिच्यातून ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिमूर्त प्रकट होते. म्हणजेच शक्तीशिवाय पुरुषत्व व्यक्त होत नाही. सृष्टी पालन आणि लय हे सर्व एकाच परमशक्तीचे 3 प्रवाह आहेत. आणि ती कन्या म्हणजेच आदिशक्ती, तिच्या अंतर्यामध्ये तत्व दडलेलं आहे. व ग्रंथाचा आधार आहे योग वासिष्ठ आणि वशिष्ठ रामायण. हे बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व प्रश्नाचं उत्तर खरं असेल तर खरं म्हणून सांगण्याची ताकद ठेवा बुवा, कारण तुम्ही त्या ताकदीचे आहात. विरारच्या बारीमध्ये जे केलं ते इथे करायला लावू नका, कारण त्या दिवशी त्या बारीला बुवांना माझ्या बारीत पायाखाली झुकवायची ताकद माझ्यात होती. व ते पुन्हा करायला लावू नका. प्रश्नाचं उत्तर जर बरोबर असेल तर बरोबर आहे म्हणून सांगा. धन्यवाद. त्याचप्रमाणे माझा प्रश्न असा आहे की राम आणि रावणाचे युद्ध झाले, त्यावेळी रावणाचा पुत्र इंद्रजित लक्ष्मणाच्या बाणाने मारला गेला. पुढे अग्निसंस्कार करण्यात आला. त्यावेळी इंद्रजिताची भार्या सुलोचना सती जायला निघाली. सती जायच्या वेळी ती गरोदर होती. तो गर्भ उदरातून बाहेर काढून सती गेली, तेव्हा तो गर्भ काढून कुठे ठेवला व तो किती महिन्याचा होता? त्या गर्भापासून 2 पुत्र जन्माला आले, त्यांची बुवा नावं सांगायचंय. प्रश्नाचं उत्तर येत असेल तरच प्रश्नामध्ये हात घाला, नाही तर अन्यथा घालू नका. तुमच्यावरती बिलकुल जबरदस्ती बिलकुल करत नाही. बघा, आता मी माझा प्रश्न पण घेतोय. अथर्व पवार यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. आता प्रश्न पण घेतोय. त्याचप्रमाणे आराध्य परिचय सेडेकर यांच्याकडून आशीर्वाद रूपी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. त्याचप्रमाणे आमचे साहेब ऐनारकर साहेब यांच्याकडून आशीर्वाद रूपी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. प्रश्न पण घेतोय. बघा, आज फुलपाडाच्या मैदानावर तुझा माझा सामना रंगणार रे. अरे तुझा बॉल आणि माझी बॅट आज इथे भिडणार आहे. अरे टाक कसाही बॉल मी शॉटवर शॉट मारणार आहे. आणि या शक्तीधुराच्या सामन्यात तुला आज बुवा भारी पडणार आहे.
तुम्ही शाहीर मोठ आहे माझ्याशी गाठ, तुम्ही शाहीर मोठ हो आहे माझ्याशी गाठ, अरे खरं उत्तर द्यावे सभेत, खरं उत्तर द्यावे सभेत, आज कळू दे साऱ्या नरनात, क्या बात है. आज कळू दे साऱ्या नरनात, कोण किती बुवा आहे पाण्यात, आज कळू दे साऱ्या नरनात, कोण किती बुवा आहे पाण्यात, आज कळू दे साऱ्या नरनात, कोण किती आहे बुवा पाण्यात. तुम्ही शाहीर मोठ आहे माझ्याशी गाठ, तुम्ही शाहीर मोठ आहे माझ्याशी गाठ, खरं उत्तर द्यावे सभेत, खरं उत्तर द्यावे सभेत, आज कळू दे साऱ्या नरनात, कोण किती आहे बुवा पाण्यात. Yeah! त्या गुरुचा मी हायचेला वाचून आलोय शास्त्र पुराण, नको तू सांगू थोटाड मजला ग्रंथाची बघ वाचून पान, अरे बोलशील खोट या वीरात, अरे बोलशील खोट या वीरात, अरे करीन तुझी निवरात, अरे करीन तुझी निवरात, आज कळू दे साऱ्या नरनात, आज कळू दे साऱ्या नरनात, कोण किती बुवा आहे पाण्यात, आज कळू दे साऱ्या नरनात, कोण किती बुवा आहे पाण्यात. जरी तू असला शिवशाहीराचा शिष्य मोठा झाली रे, ये बुवा शिवशाहीरांचे विठोबा साळवी बुवांचे शिष्य आहेत, म्हणून काय म्हणते बघा, अरे जरी तू असला शिवशाहीराचा शिष्य मोठा ज्ञानी रे, ये रंगात रंग बाजूने बाजूला तुझं पाणी रे, ये प्रश्नाचा माझा ताण आहे तुझा, प्रश्नाचा माझा ताण आहे तुझा, आज मारीन मी उरात, आज मारीन मी उरात, आज कळू दे साऱ्या नरनात, आज कळू दे साऱ्या नरनात, कोण किती बुवा आहे पाण्यात, कळू दे साऱ्या नरनात, कोण किती बुवा आहे पाण्यात. तुम्ही शाहीर मोठ आहे माझ्याशी गाठ, तुम्ही शाहीर मोठ आहे माझ्याशी गाठ, खरं उत्तर द्यावे सभेत, खरं उत्तर द्यावे सभेत, आज कळू दे साऱ्या नरनात, किती आहे बुवा पाण्यात. अरे आज कळू दे साऱ्या नरनात, कोण किती आहे बुवा पाण्यात. आता बुवा आल्यावर आपली काय आहे ती दाखवतील, बुवा जेवढं काय बोलाल तेवढं प्रत्युत्तर देण्याचं ही धमक आणि हिंमत या प्रफुल्ल बुवाच्यात आहे. हे मोरे कोण होते, त्यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. त्याचप्रमाणे
मारळ मारले काय आहे? मैत्री ग्रुप काय सॉरी ओके मारळ मार्लेश्वर मैत्री ग्रुप मुंबई सूर्यकांत ठोंबरे देवरुख मधलीवाडी किरण मोरे गुहागर यांच्याकडून हे 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. त्याचप्रमाणे मंगेश तांबे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ओके किरण मोरे साहेब मारळ मार्लेश्वर मैत्री ग्रुप यांच्याकडून 400 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. एक शेवटचं गीत घेऊन मी माझ्या कार्यक्रमाची सांगता करतोय. आजचा हा कार्यक्रम माननीय अविनाश जाधव साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होतोय. तर या साहेबांसाठी मी एक शेवटचं गीत घेऊन मी माझ्या पहिल्या बारीची सांगता करतोय. बघा आहे डाशिंग तो दमदार त्याचा विरोधकांना अरे असा मनुष्याचा ढाण्यावर हा मनुष्याचा ढाण्यावर अविनाश जाधव जळतीया असं मनुष्याचा ढाण्यावर अविनाश जाधव जळतीया आहे डाशिंग तो दमदार त्याचा विरोध करणारा आहे डाशिंग तो दमदार त्याचा विरोध करणारा असा माणसाचा ढाण्यावर असा माणसाचा ढाण्यावर अविनाश जाधव जळतीया असा माणसाचा ढाण्यावर अविनाश जाधव जळतीया विरोध करणारा विरोध करणारा असं माणसाचा ढाण्यावर अविनाश जाधव जळतीया भूमिपुत्र मराठी व्यापारासाठी हो लढतात हाती घेतात मुक्त जिद्दीने पूर्ण करतात हाती घेतात मुक्त जिद्दीने मतदारांची त्रिहादरते कधी वैजती बागंबा राजसाहेबाचा आदर्श ठेवून जनतेला आळतो असा मनुष्याचा ढाण्यावर असा मनुष्याचा ढाण्यावर अविनाश जाधव जळतीया असा मनुष्याचा ढाण्यावर अविनाश जाधव जळती विरोध करणारा विरोध करणारा असं मनुष्याचा ढाण्यावर अविनाश जाधव जळतीया अशा तऱ्हेने मी माझी पहिली बारी संपली अशी जाहीर करतो. बुवांना दुसऱ्या बारीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो व जेवढं काय बोलायचं आहे तेवढं बिंदास बोला. दुसरी बारी माझ्याकडे आहे. त्याला प्रत्येक शब्दाला शब्दाचं प्रत्युत्तर देईन आणि माझी पहिली बारी संपवते.
चालेल